बापाकडे चाळ्या करतेस. मला म्हणाले की माझ्या मुलीचा छळ करतोस तू. कसं कळलं त्यांना हे? त्यानंतर मला कान धरायला लावले, मला कान धरायला लावले. काय? माझा अपमान केला आणि मला हाकलून दिला. ऑफिस मधून बाहेर मला हाकलून दिला. हा? कशाला चाड्या करतेस? मी खरंच काही केलं नाही, शपथ मी कोणाला काही सांगितलं. अरे मग तुझ्या बापाला काय स्वप्न पडलंय का? कोण आहे तो? अंतर्ज्ञानी आहे तुझा बाप? नाही नाही, तू थांब. तुझ्या बापाला तर शिकवलंच पाहिजे. आता मी जे करणार आहे ना, हे बापाला जाऊन नक्की सांगा. आता बघ मी काय करतो. बाबा बाबा थांबा ना. बाबा आईला काही करू नका प्लीज. बाबा अरे वाह, ये तो सोने पे सुहागा. भाऊजी अनुला यासाठी नक्कीच जोरदार शिक्षा देते. मस्तच. तू थांब जरा. तू हा, ये. काय मागे काय चाललंय? इथे ये, इथे ये, इथे बस. आता याच्यावर 1000 वेळा लिहायचं, माझा बाप हलकट आहे. लिही. काय करायला लावता तुम्ही मला? काय म्हणजे? माझ्यापेक्षा 1000 पटीनं चांगला मुलगा मिळाला असता ना लग्नासाठी तुला, असं बाप म्हणतो ना तुझा. मग आता त्याच बापाच्या नावानं लिहायचं, माझा बाप हलकट आहे. लिही. तू लिहायचं सांगितलं ना तुला. चल लिही. लिही. माझा बाप हलकट आहे. लिही. मी माझ्या बाबांबद्दल असं कसं लिहू? हा सगळा विचार ना तुझ्या बापानी मला कान धरायला लावताना करायला पाहिजे होता. नाही केलं ना. आता मी का करू? मी सांगतोय ते कर. लिही. चल लिही. माझा बाप हलकट आहे. लिही. हे मी तुम्हाला तुमच्या आईबद्दल बोलायला सांगितलं तर चालेल? काय करताय? माझ्या आईबद्दल बोलणार तू हे सगळं? माझ्या आईबद्दल बोलणार तू हे सगळं? एक मिनिट थांब. ओके, नाही लिहायचंय तुला? नाही लिहायचंय ना? ठीक आहे, चल तुला घराबाहेर काढतो. नाही चला जा, त्या बापाकडे जा आणि त्याला सांग नवऱ्याने टाकलीये म्हणावं मला. आता आयुष्यभर इथेच राहणार आहे मी. सांग. चल चल चल. असं का करताय तुम्ही? असं का करायला लावताय मला? का रडतीस तू? आणि का तुझं प्रेम आहे तुझ्या वडिलांवर? ज्या माणसाला घेणं देणंही नाहीये, तू जगतेस मरतेस, तुझं काय चाललंय? ज्या माणसाचं शून्य प्रेम आहे तुझ्यावर, पर तो तुला मान इज्जत काय? तुला तर नाहीच इज्जत. तुझा अपमान वगैरे ते सगळं ठीक आहे. माझा अपमान करतो तो. माझा? अरे मी जावई आहे, मी त्याचा. जावायला मोजत नाही तुझा बाप? हा, तुझं खान धरायला लावलं. मला सांग, तुझे हे अश्रू याची किंमत आहे का त्याला? नाही आहे ना. तर मग अशा माणसाला आपणही म्हणायचं, मेला माझा बाप. म्हण 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 ना, मेला. छाती ठोकपणे म्हणायचं, मेला माझा बाप. मेला माझ्यासाठी म्हणायचं. काय करायला? मग आजी सतत आईला बोलते, ते सतत तिला शिव्या देते. तीच काय, आत्या आणि काकू सतत आईचा छळ करतात. आई सगळं शांतपणे ऐकून घेते. आज बिचारीच्या अंगात ताप होता तरी दिवसभर राबली ती.
बाईची दया येत नाही. ग हे बाळा